मी कोकणीची नवीन झालेली ब्लॉगर हिना सर्वांचं स्वागत करते एका नवीन राड्यामध्ये। आज आहे आपल्या राड्याचा 40वा ब्लॉग। मिस्टर खिलाडीला सकाळीच इकडे रव्याचा नाश्ता करून दिलेला। शेजाद्याने त्याच्या पप्पा बरोबर नाश्ता करून नाही, त्याला आता परत चहा पोळी गरम असल्यामुळे शेजादे म्हणत होती की तुम्हाला तुझ्या हाताने भरव। एक घास त्याला माझ्या हाताने भरवल्यानंतर सांगितलं आता तू तुझ्या हाताने खाय, नाही तर माशाचं पाणी बदलतच होते का तेवढा शेजाते चपातीचा रोल घेऊन माझ्या मागे आलेच। माशीला फ्रेश आंघोळ घालून तिचं पाणी बदलून तिला खायला घातलं। संध्याकाळच्या वेळेस इकडे मोबाईल बघायला दिला नव्हता म्हणून एवढा पसार काढण्यात आलेला होता। मग काय भरायला पण त्यालाच लावलं, पण मात्र नंतर डाळ खायची म्हणून या नाटकाने का नाही होत त्याने टॅब हातात घेतला। शेजाद्याला माहिती काही खायचं असलं की मम्मी मला टॅब घ्यायला किंवा मोबाईल घ्यायला नाही म्हणत। तेवढ्यात गोडेगाववरून मिस्टर खिलाडी घरी परतले आणि बंधू पण घरी जायच्या तयारीत आलेले। दोघांची कंपनी एक असल्यामुळे दोघांचं काहीतरी डिस्कशन चाललं आणि मला ऑर्डर आलेली होती की आपल्याला चहा घेऊन या। आता मी अगोदरच चहा घेतलेला होता, पण चहा म्हटलं का आपला विषय खोल। दोघांचे 2च कप न टाकता आपलं पण 1 कप त्याच्यात वाढवलेला। चहा म्हटलं की विषय तिथं नको असं नसतो। एका हातात चहाचा ट्रे आणि एका हातात मोबाईल धरून कशी तरी कसरत करून मी चहा समोर नेलेला होता आणि मग दोघांच्या गप्पा ऐकता मी पण त्यांच्यासोबत चहा घेतला होता। त्याच्यानंतर बंधू घरी गेले आणि इकडे मिस्टर खिलाडीने काढली जिलेबी खाण्यासाठी। ही आपल्या कोकणातली गरम गरम गुळाची जिलेबी। मिस्टर खिलाडी माझ्या तोंडात घास घालतच होते की मी कारण चहा सोडून बाकीच्या कोणत्याच गोड गोष्टी आपल्याला जास्त आवडतात, पण आपले मिस्टर खिलाडी आणि शेजादे दोघेही गोड खायला खूप कट्टर। आणि त्याच्यानंतर कानातले बावले घालून आम्ही थोड्या वेळ मस्ती करत होतो आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी चिकनची भाजी आणि चपातीवर इकडे ताव मारला। शेजादे आता स्वतःच्या हाताने खायला हळूहळू शिकत आहे। इकडे मम्मीने पाठवलेलं शर्ट मिस्टर खिलाडी घालून बघत आणि मम्मीचा अंदाज असा की तो एकदम जबरदस्त फिटिंग मध्ये बसला होता।